नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी पोयम 2.5 फादर रिटर्निंग होम यामधील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्हिटी A1 आहे. A1 मधलं पहिलं, डिस्कस विथ युअर फ्रेंड द डिफिकल्टीज फेस्ड बाय द फादर इन द पोयम. की या कवितेमध्ये वडिलांकडून फेस करण्यात येणाऱ्या ज्या डिफिकल्टी आहे, समस्या आहेत, अडचणी आहे, त्याबद्दल तुम्हाला तुमच्या मित्रासोबत डिस्कस करायचं आहे. तर आपल्याला उत्तर अशा पद्धतीने लिहिता येईल. ए, the father is returning late in the day. B, he has to stand the entire trip home. C, he is in wet clothes for a long time till he can reach home. आणि D, his sight is weak with age. ह्या काही समस्या आहेत, वडिलांकडून फेस करण्यात येणाऱ्या ह्या काही समस्या आहेत या पोएममध्ये. यातील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, डिस्कस द कॅरेक्टर स्केच ऑफ द फादर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. आणि पॉईंट दिलेले आहे, हिज पथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, हिज सॉलिट्यूड, द वे ही ट्राईज टू ओव्हरकम इट. की यांचं कॅरेक्टर स्केच म्हणजे यांचं जे पात्र आहे, हे पात्र आपल्याला या ठिकाणी हे पात्र वर्णन करायचं आहे दिलेल्या पॉईंटनुसार. पहिला पॉईंट आहे हिज पथेटिक कंडिशन. त्यानंतर द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, की त्यांची जी उदासीन अवस्था आहे, दुःखी अवस्था आहे, ती अवस्था. त्यानंतर द ट्रीटमेंट ही रिसिव्ज ॲट होम, घरी त्यांना कशी वागणूक मिळते. हिज सॉलिट्यूड, त्यांचा एकांत, त्यांचं लोनलीनेस. द वे ही ट्राईज टू ओव्हरकम इट, की यावर ते कशा पद्धतीनं मात करण्याचा प्रयत्न करतात. यानुसार आपल्याला वडिलांचं कॅरेक्टर स्केच, त्यांचं पात्रवर्णन या ठिकाणी करायचं आहे. तर त्याचं आपण अशा पद्धतीने उत्तर लिहू. The father on late train shows his hard-working nature. His appearance is shabby. It expresses that he does not spend money. He is lonely and heartbroken. He never communicates with co-passengers. He is filled with sadness. He has no travel mates, not waving goodbye to any passenger. While discussing about his family is not caring him. No one greets him on arrival. He is served with cold food. He takes the meal alone. At the end of work day, he reads a book, listens to the radio, and dreams the future all alone. Though he works hard for family, in spite of it, he is being ignored. ही होती पहिली ॲक्टिव्हिटी. यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. A2मध्ये जी पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघूयात. Given below are the ideas conveyed through the poem. की खाली कवितेद्वारे सांगण्यात आलेल्या, व्यक्त करण्यात आलेल्या काही कल्पना आहेत. मॅच द पेअर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मिनिंग फ्रॉम दोज एक्सप्रेशन. हे जे वक्तव्य दिलेले आहेत, यामागचं जे लपलेला अर्थ आहे, जो हिडन मिनिंग आहे, त्याच्यासोबत आपल्याला याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर 2 कॉलम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एका कॉलममध्ये संपूर्ण एक्सप्रेशन दिलेले आहेत
आणि दुसऱ्या कॉलममध्ये मिनिंग दिलेले आहेत. तर यांच्या जोड्या जुळवण्यापूर्वी आपण कोणकोणते एक्सप्रेशन आणि कोणकोणती मिनिंग दिलेले आहेत ते अगोदर बघूयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला जोड्या जुळवायला सोपं जाईल. तर एक्सप्रेशन्समध्ये पहिलं एक्सप्रेशन आहे ए. चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. बी. फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बिवरेजेस or nourishing diet. C. The father hurries home crossing railway line. D. The father was destined to listen only to the cracking sounds on media. E. His sordid present is devoid of any hope. F. The father's endless commuting distance him from his children. G. Suburban area visible through the train is passed unnoticed. H. He is just as small word dropping from a sentence. And I. He doesn't get a place in a crowded train. तर हे काही एक्सप्रेशन देण्यात आलेले आहे. आणि आता दुसऱ्या कॉलममध्ये मिनिंग म्हणजे अर्थ देण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे फादर इज सो ईगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी. दुसरा अर्थ आहे हॉस्टिलिटी ऑफ चिल्ड्रन. तिसरं इंडल्ज इनटू his past and future. Fourth, uncomfortable journey. पाचवं, his basic daily requirements were also not catered to. सहावं, father is not less than any tribal wanderer, a modern nomad. सातवं, has least value in the society where his presence or absence might hardly make any difference. आठवं मिनिंग आहे because there is hardly anything enchanting interesting in the monotonous routine journey to look out of the window. आणि नववं मिनिंग दिलं आहे the father couldn't even fulfill the least expectation of entertaining हिमसेल्फ. आता आपण यांच्या जोड्या जुळूयात. जे पहिलं एक्सप्रेशन आहे ते पहिलं एक्सप्रेशन दिलेलं आहे चिल्ड्रेन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्व्स. आणि याची जोडी या मिनिंगमध्ये जुळते दुसऱ्या मिनिंगसोबत हॉस्टिलिटी ऑफ चिल्ड्रेन. दुसरं जे एक्सप्रेशन आहे फादर वॉज डिप्राइव्ड ऑफ रिफ्रेशिंग हॉट बिवरेजेस और नरिशिंग डाएट, की वडिलांना रिफ्रेशिंग गरम असे पेय किंवा त्यांना जो पौष्टिक आहार आहे तो पुरवला जात नव्हता, त्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. त्याचं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वेअर ऑल्सो नॉट केटर टू. म्हणजे त्यांच्या ज्या मूलभूत दिवसाच्या ज्या गरजा आहेत, जे रिक्वायरमेंट असतात त्या रिक्वायरमेंटसुद्धा पूर्ण केल्या जात नव्हत्या. तिसरं एक्सप्रेशन आहे सी. द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन, की वडील रेल्वे लाईन क्रॉस करून घरी येण्याची घाई करायची. आणि त्याचं मिनिंग मध्ये दिलेलं आहे की पहिलं फादर इज सो ईगर टू मीट फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर अबाउट हिज सेफ्टी, की वडील आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरना कुटुंबातील सदस्यांना भेटायला एवढे उत्सुक असायचे की ते आपल्या जीवाची किंवा सुरक्षिततेची पर्वासुद्धा करत नव्हते. त्यानंतर एक्सप्रेशन डी. द फादर वॉज डेस्टाईन्ड टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड्स ऑन मीडिया, की वडिलांना फक्त त्या मीडियावरचे जो क्रॅकिंग साऊंड आहे तेच ऐकू यायचे. आणि या एक्सप्रेशनची
जोडी लागते ती इथल्या मिनिंगमधल्या 9व्या मिनिंगसोबत. द फादर कुडंट इवन फुलफिल द लिस्ट एक्सपेक्टेशन ऑफ एंटरटेनिंग हिमसेल्फ, की वडिलाला जे स्वतःला जे एंटरटेन करायचे, स्वतःचं जे मनोरंजन घडून आणायचे, ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी पूर्ण होत नाही, हा याचा अर्थ आहे. त्यानंतरचं एक्सप्रेशन दिलेलं आहे हिज सॉर्डेड प्रेझेंट इज डिवाइड ऑफ एनी होप. या एक्सप्रेशनचं मिनिंगमध्ये आहे इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर, की तो स्वतःला पास्टमध्ये, भूतकाळात आणि भविष्यकाळात तो गुंतवून ठेवतो किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करतो. एक्सप्रेशनमधलं पुढचं एक्सप्रेशन आहे एफ अदर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रेन. आणि त्याचा मिनिंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, ती जोडी जुळवण्यात आलेली आहे. फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वॉन्डरर ऑर मॉडर्न नोमॅड, की एखाद्या भटक्या फिरणाऱ्या लोकांसारखं, ट्रायबल लोकांसारखं किंवा त्याच्यापेक्षा कमी नाही असं त्यांचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं एक्सप्रेशन जी सबर्बन एरिया विजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटिस्ड, आणि याची जोडी जुळवण्यात आलेली आहे बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चॅन्टिंग इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस रूटीन जर्नी टू लुक आउट ऑफ द विंडो, की याकडं का पाहत नव्हते ते, कारण हे जे वातावरण आहे हे रटाळ वातावरण होते, यामध्ये काहीतरी असं मोहक किंवा इंटरेस्टिंग असं काही नव्हतं की जेणेकरून आपण खिडकीच्या बाहेर डोकावून पाहावं. त्यानंतर एक्सप्रेशन आहे एच ही जस्ट ॲज स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम सेंटेन्स. या एक्सप्रेशनचं मिनिंग आपल्याला 7वं पाहायला मिळेल. हेज लिस्ट व्हॅल्यू इन द सोसायटी वेअर इज प्रेझेन्स ऑर अब्सेन्स माईट हार्डली मेक एनी डिफरन्स. या समाजामध्ये त्यांना एवढी व्हॅल्यू नव्हती, एवढी किंमत नव्हती की त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने जास्त फरकही पडत नव्हता, असं या एक्सप्रेशनचं मिनिंग या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि एक शेवटचं एक्सप्रेशन आहे ही डझंट गेट अ प्लेस इन अ क्राउडेड ट्रेन. या एक्सप्रेशनचं मिनिंग त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. ते 4थं मिनिंग इथं मॅच होते अनकम्फर्टेबल जर्नी. त्यांना या गर्दीस्त ट्रेनमध्ये जागा मिळत नव्हती, म्हणजेच त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची जी जर्नी आहे ती अनकम्फर्टेबल अशा पद्धतीची होती. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये फाइंड द लाईन्स टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द पोयम, की खाली जे तथ्य दिलेले आहेत या तथ्यांशी निगडीत अशा कवितेतून आपल्याला ओळी शोधून काढायच्या आहेत. तर पहिली फॅक्ट दिलेली आहे फादर इज डिप्राइव्ड ऑफ गुड फूड, आणि याला प्रूव्ह करणारी लाईन आहे, कवितेतील ओळ आहे होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग वीक टी इटिंग अस स्टेल चपाती. दुसरी एक फॅक्ट आहे चिल्ड्रेन डिड नॉट हॅव अ हेल्दी रिलेशन विथ द फादर. आता या फॅक्टला प्रूव्ह करणाऱ्या कवितेच्या ओळी आहेत हिज सलेन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. यानंतर यामधलीच तिसरी ॲक्टिव्हिटी आहे द पोएट डील्स विथ द थीम ऑफ मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड ॲनालाइज इट विथ द हेल्प ऑफ पोयम, की या कवितेमध्ये कवीने जी मध्यवर्ती कल्पना आहे ती या ठिकाणी सांगितलेली, ती मध्यवर्ती कल्पना आहे मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅनमेड वर्ल्ड. आता याला आपल्याला कवितेच्या आधारे ॲनालाइज करायचं आहे, तर याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल इट इज डिस्क्राइब्ड विथ 2 सिनारिओज इन द पोयम
father's appearance outside and inside the home. He traveling on evening train. Though it is crowded, he does not speak to anybody else. He stands silently. He stands quietly without waving a hand at goodbye. Means in a crowd he was alone. While considering his appearance at home, inside the home, he is served with cold food, eat alone, nobody communicates with him. He is alone in the crowd. This world is made by man itself, being seriously dramatized in the poem. यानंतरची यातली चौथी ॲक्टिव्हिटी आहे A2 मधली. द फादर कंटेम्प्लेट्स अबाउट हिज पास्ट अँड पिप्स इंटू हिज फ्युचर. गिव रिझन्स. आणि याचं उत्तर, द फादर सायलेंटली थिंक्स केअरफुली ऑन हिज पास्ट. ही हॅज नो कम्युनिकेशन विथ हिज फॅमिली मेंबर्स. He would have sat with family members together to recall happy memories and enjoy them again. Reliving the past would have been one way for the family to bond, but the father thinks of the past alone. Future plans could be also discussed with the family members. A lot of discussion could have happened about money, savings, career, a wedding, and so on. Advice, suggestions are given, arguments and disagreements happen, and even anger sometimes. But the father has nothing like this happening in his presence. There is only a sullen silence. He remembers his past and thinks of possible grandchildren. No one shares his dreams. He spends the past, present and future alone and in silence. तर या ॲक्टिव्हिटीच्या कंप्लिशननंतर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. आपण ही ॲक्टिव्हिटी A1 आणि A2 या ठिकाणी पूर्ण केली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.